दिव्यातील अनधिकृत इमारतींच्या बांधकामावरून रहिवासी संतप्त, घर खाली करण्यास नकार, पेट्रोलच्या बाटल्या घेऊन नागरिक उतरले रस्त्यावर। छत्रपती संभाजीनगरात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांविरोधात आंदोलन, नरेंद्र महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाविकांचा संताप, फोटोला जोडे मारत घोषणाबाजी। नीलम गोरे निर्लज्ज, विश्वासघातकी बाई, टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली, लक्षवेधी लावण्यासाठी गोरे किती पैसे घेतात, संजय राऊतांचा सवाल। साहित्य संमेलनातील चिखलफेकीला शरद पवार ही जबाबदार, संमेलनाबाबत पवारांनी बोलावं, संजय राऊतांचा हल्लाबोल। नीलम गोरेंवर उपसभापती म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून माझी टीका, खरं तर महाराष्ट्राने त्यांच्यावर हक्कभंग आणला पाहिजे, संजय राऊतांचा नीलम गोरेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल। विधानसभेच्या उमेदवारीसाठी नीलम गोरेंनी माझ्याकडूनही पैसे घेतले, नाशिकचे माजी महापौर विनायक पांडेंचा आरोप, पैसे घेतल्याशिवाय काम करत नसल्याचं म्हणत गोरेंवर टाकली तोफ। शरद पवारांची संध्याकाळी पत्रकार परिषद, संमेलनातील वाद आणि आरोपांवरून शरद पवार काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष। प्रशासनात पारदर्शकता, प्रामाणिक शिस्त आणण्यासाठी प्रयत्न करा, पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री फडणवीसांना कानमंत्र, वरिष्ठ सूत्रांची माहिती। रवींद्र धंगेकरांनी उद्या बोलावली कार्यकर्त्यांची बैठक, धंगेकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, काही दिवसांपासून धंगेकर नाराज असल्याची चर्चा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार, शिंदेंची कोंडी करण्याचं राजकारण सुरू असल्याच्या चर्चांना उधाण। मारणे टोळीला पुणे पोलिसांचा दणका, गुंड गजा मारणेसह टोळीवर लावला मकोका, देवेंद्र जोग मारहाण प्रकरणी मोठी कारवाई।